एके दिवशी बुद्ध हे त्यांच्या शिष्यांसोबत बसले होते. त्यापैकी एका शिष्याने विचारले, हे देवा, आपण रागावर नियंत्रण कसे करू शकतो? बुद्ध म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट ऐकून तुला रागावर नियंत्रण कसे करायचे हे तू शिकेल. आणि ती गोष्ट अशी आहे. एका गावात एक भांडखोर महिला राहत होती. तिला छोट्या छोट्या गोष्टीवर राग येत होता आणि रागाच्या भरात ती खूप शिवीगाळ करायची. आणि जेव्हा तिचा राग शांत व्हायचा तेव्हा तिला खूप वाईट वाटायचे. तिचे संपूर्ण कुटुंब तिच्या या सवयीमुळे दुःखी होते आणि त्यामुळे नेहमी घरात भांडणाचे वातावरण असायचे. एके दिवशी एक साधू महाराज तिच्या दारी आले आणि त्यांनी भिक्षा मागितली. त्या महिलेने तिची समस्या त्या साधू महाराजांना सांगितली. ती म्हणाली, हे महाराज, मला खूप लवकर राग येतो. मी माझ्या रागावर नियंत्रण करू शकत नाही. मला काहीतरी समाधान सांगा, जे वापरून मी माझ्या रागावर नियंत्रण करू शकेल. महाराजांनी एक छोटी औषधाची बाटली त्यांच्या पिशवीतून काढली आणि तिला दिली आणि म्हणाले, हे रागावरचे औषध आहे. जेव्हा पण तुला राग येईल 4 थेंब या औषधाचे तुझ्या जिभेवर सोड आणि 10 मिनिटाकरता ते तुझ्या तोंडात ठेव आणि 10 मिनिटाकरता तोंड उघडू नकोस, नाहीतर औषधाचा परिणाम होणार नाही. एवढे बोलून साधू महाराज तिथून निघाले. त्या महिलेने सांगितल्याप्रमाणे औषधाचा वापर करण्यास सुरुवात केली आणि फक्त 7 दिवसात तिची सारखे रागवण्याची सवय ही कमी झाली. 7 दिवसांनी साधू महाराज पुन्हा दारावर आले. त्यावेळी ती महिला त्या साधू महाराजांच्या चरणापाशी गेली आणि म्हणाली, हे महाराज, तुमच्या औषधाने तर चमत्कार केला. तुम्ही दिलेले औषध घेतल्याने माझा राग कमी झाला आणि त्यामुळे घरात शांतीचे वातावरण तयार झाले. तिचे हे शब्द ऐकून साधू महाराज म्हणाले, मुली, त्या बाटलीत कोणतेही औषध नाही. ती फक्त पाण्याने भरलेली बाटली आहे. तुने तुझा राग हा या औषधाने कमी केला नाहीस, किंतु तुझा राग हा कमी झाला आहे कारण तुने मौन पाळले आहे. ही गोष्ट सांगितल्यानंतर बुद्ध म्हणाले, राग हा मौन पाळून नियंत्रणात आणता येतो. कारण रागात माणूस शिवीगाळ करतो, त्यामुळे अजून भांडण वाढते. त्यामुळे रागावरचे औषध हे मौन आहे. जर आपण आपल्या जीवनात पाहिले तर असे समजेल, खूप वेळा आपण राग करत असतो आणि जेव्हा कुणाला राग येतो तेव्हा त्याचा मेंदू हा काम करणे बंद करतो आणि त्याचे तोंड हे बोलण्यास सुरुवात करते. रागाच्या भरात असे काही अपशब्द निघतात की त्यानंतर त्याचा आपणास पश्चाताप होतो. रागीट माणूस हा मानसिक आणि शारीरिक नुकसान आणि हिंसाचार करत असतो. अशामुळे काही वेळा त्याला संपूर्ण आयुष्य त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. जवळजवळ सर्वच प्रकारची शारीरिक हिंसा ही रागाच्या काही क्षणात होते, परंतु राग हा काही क्षणापुरता असतो. जर आपण रागाच्या त्या क्षणात शांत राहिलो तर आपण भांडण तंटा रोखू शकतो. म्हणून जेव्हा पण राग येईल तेव्हा शांत राहा आणि मौन नावाचे औषध तुमच्या तोंडामध्ये ठेवा आणि तुमचे तोंड काही वेळाकरता बंद ठेवा. अशामुळे अनेक येणाऱ्या संकटांपासून तुमचे संरक्षण होईल. धन्यवाद.